नमस्कार. आज 31 मार्च. जगभरात आणि मुख्यत्वे भारतात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी दिनविशेष. 31 मार्च 1504 रोजी शिखांचे दुसरे गुरु अंगद देवजी यांचा जन्म पंजाबमध्ये झाला. त्यांचं खरं नाव होतं लेहना आणि ते शीख धर्माच्या पहिल्या गुरूंचे गुरु नानक देव यांचे शिष्य होते. गुरु नानक देवजी त्यांच्या भक्ती आणि क्षमतेने इतके प्रभावित झाले की त्यांना स्वतःचाच भाग मानले आणि त्यांचे नाव पुढे अंगद ठेवले गेले. जेव्हा अंगद देवजी शिखांचे दुसरे गुरु बनले तेव्हा त्यांना गुरु अंगद देव असं म्हटलं जात असे. असे सांगितलं जातं की गुरु नानक देवजींनी अंगद देवजींची सुमारे 7 वेळेस परीक्षा घेतली होती आणि या 7 परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरतीच ते गुरु बनले. जेव्हा गुरु नानक देवजी यांचं निधन झालं तेव्हा अंगद देवजींनीच पुढे त्यांची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवली. अंगद देवजी यांनी 63 श्लोक लिहिले होते. गुरु अंगद देवजींनी स्वतःच लंगरची व्यवस्था सुरू केली आणि त्याचा प्रचारही केला. 1552 मध्ये त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी अमरदास यांना स्वतःचे उत्तराधिकारी अर्थात शिखांचे तिसरे गुरु म्हणून घोषित केलं होतं. 31 मार्च 1960 रोजी तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा हे तिबेटची राजधानी लासा इथून भारतात पोहोचले होते. याच काळामध्ये आधी मार्च 1959 मध्ये चीन दलाई लामांना बंदिवान बनवून बीजिंगला नेणार असल्याची बातमी सगळीकडे पसरली होती. यानंतर 10 मार्च 1959 पासून तिबेटची राजधानी ल्हासाचं चीन विरुद्ध बंड सुरू झालं. सुमारे 30,000 लोक दलाई लामा यांच्या राजवाड्याबाहेर जमले होते आणि त्यांनी चीनी सैन्याला रोखण्यासाठी मानवी भिंत तयार केली होती. चीनी सैन्यानं तिथल्या लोकांना हटवण्याचा आणि त्यांना मारहाण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. दलाई लामांचे अंगरक्षकही या दरम्यान मारले गेले. असं मानलं जातं की या काळात चीनच्या विरोधात असलेले सुमारे 85,000 तिबेटी स्वातंत्र्य सैनिक मारले गेले होते. अनेक दिवस चाललेल्या या संघर्षानंतर जेव्हा चीनी सैन्य दलाई लामा यांच्या राजवाड्यात पोहोचलं तेव्हा चीनी सैन्याला अर्थातच तिथे दलाई लामा दिसले नाहीत, कारण दलाई लामा यांनी 17 मार्च रोजी आपल्या 20 शिष्यांसह लासा सोडलं होतं आणि 15 दिवसांनी ते भारतात पोहोचले होते. तेव्हापासून दलाई लामा हे भारताच्या राजकीय आश्रयात होते. चीनच्या तावडीतून सुटून दलाई लामा भारतात आल्याबद्दल टाइम मॅगझिनमध्ये एक लेख प्रसिद्ध झाला होता. 20 एप्रिल 1959 रोजी या लेखात असं लिहिण्यात आलं होतं की तिबेटमधून भारतात येणाऱ्या दलाई लामा यांच्या संरक्षणासाठी तिबेटी लोक तिकडून प्रार्थना करत होते आणि त्यांच्या प्रार्थनेमुळे दलाई लामा यांच्या संरक्षणासाठी एक दाट धुकं तयार झालं. त्यामुळे ते चीनी सैन्याच्या नजरेतून सुटले आणि सुखरूप भारतात पोहोचले. 31 मार्च 1990 रोजी संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला होता. आंबेडकरांचं निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झालं होतं. डॉक्टर आंबेडकर आयुष्यभर सामाजिक भेदभावाविरुद्ध लढत राहिले. भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आंबेडकरांना समाजातून भेदभाव दूर करायचा होता. त्यांनी समाजातील अस्पृश्यांवरील भेदभावाच्या विरोधात प्रचार केला. आंबेडकर हे नेहमी कामगार, शेतकरी आणि महिलांच्या हक्कांबाबत बोलत असत. बॉलिवूडची ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी हिचं 31 मार्च 1972 रोजी मुंबईत निधन झालं होतं. तिचा मृत्यू यकृताच्या आजारामुळे झाला होता. मीना कुमारी हिनं बैजू बावरा, दिल अपना और प्रीत पराई, भाभी की चुडिया, मेरे अपने, बहू बेगम यांच्यासारखे अनेक यशस्वी चित्रपट केले. ती तिच्या वैयक्तिक जीवनामुळे ही नेहमीच चर्चेत राहिली. तिने वयाच्या 19व्या वर्षी आधीच विवाहित असलेल्या कमाल अमरोहींशी लग्न केलं, पण 8 वर्षातच या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर काही वर्षांनी 1964 मध्ये या दोघांनी पुन्हा लग्न केलं. कमाल अमरोही यांनी मीना कुमारी सोबत पाकीजा ही त्यांची ड्रीम फिल्म बनवली होती. हा चित्रपट बनण्यासाठी सुमारे 16 वर्ष लागली. प्रेक्षकांना चित्रपट आवडला, मात्र मीना कुमारी या चित्रपटाचं यश पाहण्यासाठी नव्हत्या. मीना कुमारी यांना लहानपणापासूनच खूप त्रास सहन करावा लागला. चित्रपटाच्या पडद्यावरही त्यांनी अनेक दुःखी व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. आयफेल टॉवरचं उद्घाटन 31 मार्च 1889 रोजी झालं. या टॉवरच्या उद्घाटनाच्या सन्मानार्थ हा दिवस दरवर्षी आयफेल टॉवर डे म्हणून साजरा केला जातो. 1889 मध्ये त्याचं उद्घाटन झाल्यानंतर आयफेल टॉवर हा पॅरिस मधलाच नाही तर जगभरातल्या सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक बनला आहे. आयफेलचा टॉवर बांधणारा फ्रेंच अभियंता अलेक्झांडर गुस्ताव आयफेल होता. आयफेल टॉवर हा पॅरिसमध्ये 1889 मध्ये भरलेल्या जागतिक मेळ्याचं प्रतीक बनला. तो तयार करण्यासाठी 26 महिने लागले. सुरुवातीला तो 20 वर्षासाठी बांधला गेला होता आणि 1990 मध्ये पाडला जाणार होता. मात्र त्याची लोकप्रियता वाढत असल्याचं बघून तो पाडण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. आयफेल टॉवर तयार करण्यासाठी 7,300 टन लोखंडाचा वापर करण्यात आला. म्हणूनच त्याला आयर्न लेडी असंही म्हणलं जातं. जेव्हा पूर्ण झाला तेव्हा जगातली ती सर्वात उंच इमारत होती. मराठीतले पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांचा जन्म धारवाड जिल्ह्यातल्या गुल-होसूल या गावी 31 मार्च 1843 या दिवशी झाला होता. किर्लोस्कर तथा अण्णासाहेब यांना कविता करण्याची आणि नाटकाची प्रचंड आवड होती.
पुढे वयाच्या 30शीत शिक्षकी पेशा स्वीकारल्यानंतर त्यांनी 1873 साली शांकर दिग्विजय हे पहिलं नाटक लिहिलं. अण्णासाहेब हे स्वतः चांगले नट आणि दिग्दर्शक होते. महाराष्ट्रात संगीत नाटकांचं नवं युग त्यांनी निर्माण केलं. इतकंच नव्हे तर उत्तम संगीत नाटकं कशी असावीत याचा आदर्श घालून दिला. नाटक कंपन्या आणि नाटकात काम करणारी नट मंडळी यांना त्यांच्यामुळे समाजात प्रतिष्ठा मिळायला सुरुवात झाली. पुढे किर्लोस्कर कंपनीची सुरुवात करताना त्यांनी शाकुंतल तसंच संगीत सौभर नाटक रसिकांसमोर आणलं. प्रेक्षकांच्या झुंडीच्या झुंडी नाट्यगृहांकडे वळू लागल्या. आजही या नाटकांची जादू कायम आहे. अण्णासाहेब तथा बळवंत किर्लोस्कर यांना आधुनिक महाराष्ट्रीय संगीत नाटकांचे जनक म्हणूनही ओळखलं जातं. पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा जन्म 31 मार्च 1865 रोजी पुणे इथे झाला होता. आनंदीबाईंचं लहान वयात लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीला शिक्षणात रस आहे हे कळताच त्यांच्या पतींनी गोपाळराव जोशींनी त्यांना शिकण्यास प्रोत्साहन दिलं. ज्या काळात महिलांनी शिक्षण घेणं अशक्यप्राय गोष्ट मानली जायची त्या काळात त्यांनी विदेशात जाऊन डॉक्टरी डिग्री मिळवली. 1883 मध्ये डॉक्टर झाल्यानंतर जेव्हा आनंदीबाईंनी भारतात येऊन वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली त्याच दरम्यान त्यांना क्षयरोग झाल्याचं निदान झालं आणि 26 फेब्रुवारी 1887 रोजी त्यांचा पुण्यात मृत्यू झाला. मात्र केवळ 21 वर्षाच्या जीवन यात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला होता. तर हे होते आजचे अर्थात 31 मार्चचे दिनविशेष. तुम्हाला आमची ही दिनविशेष मालिका कशी वाटतेय हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या रुतम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.